हे नागपूर केंद्र आहे. ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. विकसित भारत शिक्षा अधिष्ठान विधेयक 2025 संयुक्त संसदीय समितीकडे पाठवायचा प्रस्ताव लोकसभेनं मंजूर केला. या विधेयकामुळे शैक्षणिक संस्थांची स्वायत्तता, मानांकन, दर्जा, संशोधन यासारख्या गोष्टी मजबूत होतील. तसंच विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रियांच्या आधारे शैक्षणिक संस्थांचं मानांकन ठरवलं जाईल, असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं. मुंबई महानगरपालिका निवडणुकीची अधिसूचना काल जाहीर झाली. राज्यातल्या उर्वरित 28 महानगरपालिकांच्या निवडणुकीची अधिसूचना गुरुवारी प्रसिद्ध होणार आहे. दरम्यान या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात युती होणार असून आठवडाभरात याबद्दलची घोषणा केली जाईल, असं खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. काँग्रेसनेही आपल्यासोबत येण्याची विनंती केल्याचं राऊत यांनी सांगितलं. दरम्यान राज्यस्तरीय समितीनं शिक्कामोर्तब केल्याशिवाय आघाडीबाबतचा कोणताही निर्णय घेतला जाणार नाही, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केलं. ते काल मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. या निवडणुकीबाबत येत्या 24 आणि 25 डिसेंबरला होणाऱ्या बैठकीत या सर्व विषयांवर चर्चा होईल, असं ते म्हणाले. भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक संजय मूर्ती नागपूर दौऱ्यावर असून ते नागपूर इथल्या राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीमध्ये भारतीय महसूल सेवेच्या 79व्या तुकडीच्या उद्घाटन समारंभाला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित आहे. कार्यक्रमाला नुकतीच सुरुवात झाली आहे. या दौऱ्यात ते विधी महालेखापाल कार्यालयांना भेट देणार असून संध्याकाळी नवी दिल्लीकडे प्रस्थान करतील. मुख्यमंत्री स्वेच्छाधिकार योजनेत सदनिका घोटाळ्याप्रकरणी क्रीडा मंत्री आरोपी माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांच्या शिक्षेवर नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं शिक्कामोर्तब केलं आहे. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश PM बदर यांनी काल झालेल्या अंतिम सुनावणीत कोकाटे बंधूंना दोषी ठरवत अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी फेब्रुवारी महिन्यात दिलेली 2 वर्ष सक्त मजुरी आणि 10,000 रुपये दंडाची शिक्षा कायम ठेवली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला चौथा T20 क्रिकेट सामना आज लखनौ इथं खेळवला जाईल. संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल. 5 सामन्यांच्या मालिकेत भारत 2-1 आघाडीवर आहे. नागपूरसह विदर्भात थंडीचा कडाका कायम असून नागपुरात आज 9.6 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र 11:58 ऐकता येईल. नमस्कार.